नमस्कार मित्रांनो, आपले AACG या लीगल चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण एका खूपच संवेदनशील आणि महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. हिंदू विवाह कायद्यातील कलम 24, ज्यामध्ये तात्पुरता भत्ता व कोर्ट खर्च याविषयी नमूद केले आहे. तर चला तर मग पाहूया कलम 24 काय आहे. कलम 24 नुसार जर पती किंवा पत्नी यांच्याकडे पुरेसे उत्पन्न नसेल तर त्यांना दुसऱ्या जोडीदाराकडून कोर्टामध्ये प्रकरण सुरू असताना भत्ता आणि न्यायालयीन खर्चाची मागणी करता येते. यालाच पेंडंटी लाईट हा एक लॅटिन शब्द आहे, ज्याचा अर्थ होतो प्रकरण सुरू असताना हा भत्ता फक्त न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाच दिला जातो. तर या कलमाचा उद्देश काय? कलम 24 हिंदू मॅरेज ॲक्टचे मुख्य हेतू आर्थिकदृष्ट्या दुर्बल जोडीदाराला मदत करणे, जेणेकरून तो किंवा ती योग्यरित्या न्यायालयीन लढाई लढू शकेल. यासाठी अर्ज कोण करू शकतो? यामध्ये हजबंड किंवा वाईफ दोघांनाही अर्ज करण्याचा हक्क आहे. यामध्ये उत्पन्न नसलेला किंवा कमी उत्पन्न असलेला जोडीदार अर्ज करू शकतो. मुख्य मुद्दा हा आहे की स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी उत्पन्न अपुरे आहे का याचा विचार केला जातो. यासाठी काही अटी आहेत. एक म्हणजे तुमचे कोर्टामध्ये घटस्फोट, विभक्त राहणे इत्यादीसाठी प्रकरण चालू असले पाहिजे. अर्जदाराकडे स्वतःचा पुरेसा आधार नसावा. दुसऱ्या जोडीदाराकडे आर्थिक क्षमता असावी. हा भत्ता म्हणजे केवळ रोजच्या गरजांसाठी नाही, तर वकिलांचा खर्च, कोर्ट फीज, प्रवास व आवश्यक खर्च यासाठी दिला जातो. हा भत्ता किती काळ चालतो? तर हा तात्पुरता असतो. प्रकरणाच्या शेवटपर्यंत दिला जातो. शेवट झाल्यावर कलम 25 अंतर्गत कायमस्वरूपी भत्ता मागावा लागतो. न्यायालय खालील बाबींचा विचार करते जेव्हा सेक्शन 24 नुसार अर्ज येतो. अर्जदाराचे आर्थिक साधन काय आहे? दुसऱ्या जोडीदाराचे उत्पन्नाचे साधन काय आहे? दोघांची राहणीमानाची पद्धत काय आहे? मुलं असल्यास त्यांचे पालन पोषण, या सर्वांचा विचार केला जातो. तर हा अर्ज करताना या अर्जासोबत काय काय गोष्टी द्याव्या लागतात? तर उत्पन्न व खर्चांचं शपथपत्र म्हणजेच ॲसेट अँड लायबिलिटीज, पगाराची माहिती, बँक स्टेटमेंट, स्वतःचा मासिक खर्चाची यादी, कोणत्याही कर्जाची माहिती आणि प्रकरणाचा तपशील यामध्ये पूर्ण द्यावा लागतो. यामध्ये कोर्टाने काही निर्णयांमध्ये सांगितले आहे की कलम 24च्या अर्जाचा लवकरात लवकर निर्णय व्हावा, जेणेकरून यातील अर्जदाराला फायदा होईल. कमवणाऱ्यालाही भत्ता मिळू शकतो जर उत्पन्न अपुरे असेल तर, म्हणजेच असाही निकाल दिला गेला आहे पूर्वी. बरेच लोक या कायद्याचा गैरवापर करतात. काही वेळा लोक भत्त्याच्या नावाखाली दुसऱ्या जोडीदाराला त्रास देतात. त्यामुळे कोर्ट आता पुरावे मागते, जसे की IT रिटर्न्स, बँक स्टेटमेंट, मालमत्तेची माहिती इत्यादी गोष्टी मागितल्या जातात. यात कोर्टाची जबाबदारी काय असते? कोर्टाची ही भूमिका ही फक्त भत्ता ठरवण्याची नाही, तर दोघांनाही न्याय मिळेल याची खात्री करणे आहे. दुरुपयोग थांबवणे आहे. त्रास देण्याचा, वेळेत निर्णय देणे ही कोर्टाची भूमिका आहे. एक व्यावहारिक उदाहरण आपण पाहूया. कल्पना करा, एक गृहिणी 10 वर्ष घर सांभाळत होती. आता घटस्फोट चालू आहे, तिच्याकडे उत्पन्न नाही. या परिस्थितीत कलम 24 तिच्यासारख्या हजारो महिलांसाठी आशेचा किरण ठरतो, कारण तिच्याकडे कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही. कलम 24 म्हणजेच एक मदतीचा हात आहे. हे कलम म्हणजे फक्त कायदेशीर कागदपत्र नाही, हे आहे आर्थिक व मानसिक आधार, जो जोडीदाराला असमतोल आर्थिक स्थितीत न्याय मिळवून देतो. मित्रांनो, अशा प्रकारे कलम 24 हे वैवाहिक वादात असलेल्या व्यक्तींसाठी खूप महत्त्वाचं आहे. तसेच भत्त्याची रक्कम कशी ठरवली जाते? यामध्ये कोर्ट खालील गोष्टींचा विचार करून रक्कम ठरवतं. अर्जदाराचा मासिक खर्च, मुलांचं शिक्षण, वैद्यकीय खर्च, जोडीदाराचं उत्पन्न, व्यवसाय, दोघांचे राहणीमान, तसेच कायदेशीर जबाबदाऱ्या या गोष्टी कोर्ट विचारात घेतला जातो. त्यामध्ये कलम 24 हा लिंग निरपेक्ष आहे, म्हणजे जेंडर न्यूट्रल आहे. म्हणजेच काय, तर फक्त महिलाच नाही तर पुरुषही तात्पुरता भत्ता मागू शकतो जर तो आर्थिकदृष्ट्या दुर्बल असेल. हा बदल न्यायव्यवस्थेतील समतेचा महत्त्वाचा टप्पा आहे. तसेच
जर पती पत्नींमध्ये मुले असतील तर मुलांची काळजी कोण घेणार, त्यांची शाळा, हॉबी, आरोग्याचा खर्च कोण करतंय यावरही भत्त्याचा निर्णय प्रभावित होतो. मुलांच्या हक्काची विशेष काळजी घेतली जाते. अर्ज करताना यामध्ये काय खबरदारी घ्यावी लागते, तर सर्व माहिती प्रामाणिकपणे द्या. कोणतेही उत्पन्न लपवू नका. पुरावे संकलित करा. भावनिक न होता कायदेशीर दृष्टिकोन ठेवा. चुकीची माहिती दिल्यास कोर्ट दंडही करू शकते. यामध्ये वकिलांची भूमिका काय असते, तर यामध्ये महत्त्वाची भूमिका हे वकीलच बजावतात. कारण की अर्ज तयार करणे, अर्जामध्ये उत्कृष्ट प्रकारे ड्राफ्टिंग करणे, आवश्यक कागदपत्रे जमा करणे, न्यायालयात तुमचे प्रतिनिधित्व करणे, तुमची बाजू मांडणे, त्यामध्ये आर्ग्युमेंट्स करणे, ह्या सर्व गोष्टी वकील करतात. तसेच तुमच्यावर जर चुकीचे आरोप केले असतील त्यापासूनही तुमचे संरक्षण हे तुमचे वकीलच करतात. ग्रामीण भागामध्ये काही अडचणी येतात. महिलांना कायद्याची माहिती कमी असते, आर्थिक निर्भरता नाही, कोर्टात पोहोचणं कठीण असतं. अशा वेळी हे कलम खूप इम्पॉर्टंट ठरते. यामुळे ग्रामीण भागातील महिलांनाही एक आधार मिळतो केसमध्ये लढण्याचा. या 24 अंतर्गत अनेक गैरसमज आहेत. ते म्हणजे काय, तर एक, हा फक्त स्त्रियांसाठी मिळतो, नाही तर हा पुरुषांनाही मिळतो. लग्न संपलं की भत्ता मिळतो, असं काही नाही. हा लग्न संपल्याच्या आधी म्हणजेच कोर्टामध्ये केस चालू असताना भत्ता मिळतो. तिसरा, जोडीदाराकडे उत्पन्न असलं की आपोआप भत्ता मिळतो, नाही असे नाही. जर तुमच्याकडे उत्पन्नाचं साधन नाही तरच तो मिळतो, जोडीदाराकडे आहे म्हणून नाही मिळत. हे कायमस्वरूपी असतं. तर हा जो 24 नुसार मिळणारा भत्ता आहे हा कायमस्वरूपी नाही, हा फक्त केस चालू असेपर्यंतच असतो. अनेकदा भत्ता मागणाऱ्या स्वार्थी किंवा पैशासाठी लढणारी समजलं जातं. मात्र लक्षात ठेवा, हा कायदेशीर हक्क आहे आणि ती आपली प्रतिष्ठा घालवणार नाही. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालानुसार 70% महिलांनी तात्पुरता भत्ता मागितला. त्यापैकी 38 प्रकरणांमध्ये अर्ज फेटाळला गेला. अनेकदा पुराव्याअभावी. त्यामुळे योग्य माहिती, कागदपत्र आणि मार्गदर्शन केल्यास अर्ज यशस्वी होण्याची शक्यता जास्त वाढते. यातून आपल्याला काय शिकायला मिळते, तर कलम 24 फक्त कायदा नाही, तो समानतेचा आणि न्यायाचा हक्क आहे. कोर्ट गरजूंना मदत करते, पण खोटी माहिती देणाऱ्यांना शिक्षाही करू शकते. भत्ता हा सन्मान आणि अस्तित्व राखण्यासाठीचा मार्ग आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. ज्यांची कोणाची केस, घटस्फोटाची केस किंवा इतर केस कोर्टामध्ये चालू आहे त्यांनी नक्कीच या गोष्टीसाठी फायदा करून घ्यावा आणि स्वतःच्या केसमध्ये हा तात्पुरता भत्ता, वकील फी, कोर्टाचा खर्च सर्व मागण्यात यावा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि AACG चॅनलला आपल्या मित्रांनाही कळवा ज्यांना या गोष्टीचा फायदा होईल. तसेच आपल्याला कोणतीही मदत हवी असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता. आम्ही त्याचा उत्तर देण्याचा पुढील व्हिडिओमध्ये प्रयत्न करू. थँक्यू.